कोणत्या शापामुळे या कलियुगात पालकांना ओझं समजलं जातं? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, म्हणतात की या कलियुगात पालकांना ओझं समजलं जातं. हे खरंच एखादा शाप आहे का, की माणसाची स्वतःची मानसिकता आणि समाजाचं बदलतं रूप? हा प्रश्न आज प्रत्येक घराच्या भिंतींमध्ये घुमत आहे. कधी ज्यांनी मुलांच्या प्रत्येक अश्रूला पुसलं, त्यांच्या प्रत्येक पावलावर त्यांची साथ दिली, आज तेच पालक मुलांना ओझं का वाटतात? शेवटी असं काय झालं, ज्यामुळे त्या नात्यांमध्ये अंतर आलं, ज्यांना कधी देवांपेक्षाही उंच स्थान दिलं जायचं? हे खरंच एखाद्या प्राचीन शापाचा परिणाम आहे का, की आपल्या आधुनिक विचारसरणीनेच या नात्यांना कमजोर केलं आहे? म्हणतात, त्रेतायुगात श्रवण कुमाराने आपल्या पालकांसाठी आपल्या आयुष्याचा प्रत्येक सुखाचा त्याग केला. पण आज हे शक्य आहे का, की एखादी संतान आपल्या पालकांसाठी एवढं काही करेल? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. हे सगळं खरंच एखाद्या शापाचा परिणाम आहे, की आपल्याच निर्माण केलेल्या कडवट वास्तवाचं प्रतिबिंब? ही कथा त्या पालकांची आहे, जे फक्त आपल्या मुलांकडून एकच गोष्ट मागतात, थोडा वेळ आणि थोडं प्रेम. या प्रवासात आपण जाणून घेऊ त्या भावना, ते संघर्ष आणि ते प्रश्न, जे प्रत्येक पालक आणि संततीच्या मनात कुठेतरी दडलेले आहेत. चला, सुरुवात करूया. पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगते की गरुड पुराणात म्हटलं आहे की कथा असो किंवा शिकवण, जर ती मध्येच सोडली गेली तर ती पापाच्या श्रेणीत येते. म्हणून आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही सनातनी असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, कथा सुरू करूया. मित्रांनो, ही कथा सत्ययुगाच्या काळातील आहे. त्या काळात नंदनवन नावाचं एक पवित्र राज्य होतं. या राज्याचे राजा, ज्यांना सगळे राजा धनंजय या नावाने ओळखायचे, महान दानी आणि धर्मनिष्ठ होते. त्यांच्या दारातून कोणताही याचक रिकाम्या हाताने परतत नसे. राजा धनंजय यांच्या राणीचं नाव सुमित्रा होतं. राणी सुमित्रा केवळ अद्वितीय सौंदर्यवान नव्हत्या, तर अत्यंत पतिव्रता आणि सद्गुणांची खाण होत्या. राजा धनंजय आपल्या राणीवर प्रचंड प्रेम करायचे. राजा आणि राणीचे 2 पुत्र होते. मोठ्या पुत्राचं नाव आर्यन आणि धाकट्या पुत्राचं नाव अमर होतं. दोन्ही पुत्र संस्कारी आणि आपल्या पालकांचे आज्ञाधारक होते. एके दिवशी देवतांचे स्वामी इंद्रदेव आपल्या दिव्य सिंहासनावर विराजमान होते. तेव्हा अचानक त्यांचं सिंहासन हलू लागलं. हे पाहून इंद्रदेवांच्या मनात चिंता निर्माण झाली. त्यांनी विचार केला, निश्चितच पृथ्वी लोकावर कोणीतरी असा पुण्यात्मा आहे, ज्याचे श्रेष्ठ कर्म माझ्या सिंहासनाला प्रभावित करत आहेत. तो आपल्या पुण्याच्या जोरावर माझं स्थान प्राप्त करू इच्छितो. या विचाराने इंद्रदेव व्याकुळ झाले. त्यांनी तत्काळ ऋषी विश्वामित्रांना बोलावलं आणि त्यांच्या समोर हात जोडून विनंती केली, हे ऋषीवर, माझं रक्षण करा. केवळ आपणच आहात जे या कठीण काळात माझी मदत करू शकता. विश्वामित्रांनी कारण विचारलं. हे देवराज, आपण इतके व्याकुळ का दिसत आहात? इंद्रदेवांनी उत्तर दिलं, हे ऋषीवर, आज जेव्हा मी माझ्या सिंहासनावर विराजमान होतो, तेव्हा अचानक माझं सिंहासन हलू लागलं. निश्चितच पृथ्वीवर कोणी तपस्वी आहे, ज्याने आपल्या तपस्येच्या जोरावर माझ्या स्थानाला आव्हान दिलं आहे. कृपया आपण त्या तपस्वीची परीक्षा घ्या आणि त्याच्या भावना जाणून घ्या की तो आपल्या तपस्येतून काय प्राप्त करू इच्छितो. देवेंद्रांच्या या गोष्टी ऐकून ऋषी विश्वामित्रांनी ध्यान लावलं. त्यांनी पाहिलं की पृथ्वी लोकावर राजा धनंजय नावाचा एक धर्मनिष्ठ, दानी आणि प्रजाहितैषी राजा आहे. त्याच्या पुण्यकर्मांमुळेच इंद्रदेवांच्या सिंहासनावर प्रभाव पडत आहे. हे ऐकून इंद्रदेवांना आश्चर्य वाटलं. त्यांनी म्हटलं, हे कसं शक्य आहे? कोणी गृहस्थ जीवनात राहून एवढी अद्वितीय तपस्या कशी करू शकतो की माझ्या सिंहासनावर प्रभाव पडेल? जेव्हा एखादा ऋषी मुनी संसार त्यागून हजारो वर्ष कठोर तप करतो, तेव्हा कुठे असा परिणाम होतो? आणि आपण सांगत आहात की हा परिणाम पृथ्वी लोकाच्या एका राजामुळे होत आहे? हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. विश्वामित्र म्हणाले, हे देवराज, सत्य हेच आहे. आता तुम्ही यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास वाटत नसेल तर चला पृथ्वी लोकावर जाऊया आणि राजा धनंजय यांची कठीण परीक्षा घेऊया. जर ते या परीक्षेत यशस्वी झाले तर तुम्हाला पटेल की माझ्या दिव्य दृष्टिकोनातून जे काही मी पाहिले आहे ते पूर्णतः सत्य आहे. देवराज इंद्र म्हणाले, हो ऋषीवर, हे योग्य होईल. आपण दोघं साधूंचा वेश धारण करून पृथ्वी लोकावर जाऊया आणि राजा धनंजय यांची परीक्षा घेऊया. जर तो धर्मात्मा राजा या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर मी माझं इंद्रपद त्यागून त्याला या सिंहासनाचा स्वामी बनवेन. या प्रकारे देवराज इंद्र आणि ऋषी विश्वामित्र यांनी राजा धनंजय यांची परीक्षा घेण्याचा निश्चय केला आणि स्वर्ग लोकातून पृथ्वी लोकासाठी प्रस्थान केले. काही वेळानंतर दोन्ही साधू पृथ्वीवर आले आणि त्या नंदनवनात पोहोचले, जिथे राजा धनंजय राज्य करत होते.
नंदनवनात पोहोचल्यावर दोन्ही साधू हरिकीर्तन करू लागले आणि नगरवासियांच्या घराघरांमध्ये जाऊन भिक्षा देही अशी पुकार लावू लागले. साधूंना पाहून काही नगरवासी त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, बाबा, तुम्ही समुद्राच्या काठावर उभं राहून एका थेंबासाठी का तहानलेले आहात? साधूंनी विचारलं. तुमचं काय म्हणणं आहे? नगरवासी म्हणाले, महात्माजी, सत्य तर असं आहे की तुम्ही आमच्या नगरात आलात आणि येथे देखील एका मुठभर अन्नासाठी भटकत आहात. त्यापेक्षा तुम्ही आमच्या राजा महाराज धनंजय यांच्याकडे जा. ते इतके दानी आहेत की त्यांच्या दरबारातून कोणीही याचक रिकाम्या हाताने जात नाही. तुम्हाला तिथे जे हवं ते नक्की मिळेल. म्हणून आमचं ऐका आणि महाराज धनंजय यांच्याकडे जा. आम्हाला खात्री आहे की तिथे तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता होईल. साधूंनी म्हटलं, अच्छा, जर असं आहे तर आम्हाला मार्ग दाखवा. आता आम्ही तुमच्या महाराजांच्या दरबारातच भिक्षा मागणार आहोत. मित्रांनो, या प्रकारे देवराज इंद्र आणि ऋषी विश्वामित्र यांनी नगरवासियांकडून महाराज धनंजय यांच्या महालाचा मार्ग विचारला आणि भिक्षा मागण्यासाठी तिथे गेले. काही वेळानंतर दोन्ही महात्मे राजा धनंजय यांच्या महालासमोर पोहोचले. साधूंनी दरवाजावर आवाज दिला, भिक्षा देही. तेव्हा राजा धनंजय यांचे सेवक बाहेर आले आणि म्हणाले, महाराज, आज्ञा द्या. तुम्हाला भिक्षेत काय हवं आहे? मी तुमच्या आदेशानुसार ते सामान महालातून आणतो. सेवकाचे शब्द ऐकून साधूंनी म्हटलं, आम्ही फार तपस्वी साधू आहोत आणि तुमच्या राजा धनंजय यांच्या ख्यातीविषयी ऐकून इथे आलो आहोत. आम्हाला सांगण्यात आलं आहे की तुमचे महाराज आपल्या दरबारातून कोणत्याही याचकाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. आम्ही देखील एक विशेष इच्छा घेऊन इथे आलो आहोत. जर राजा आमची ती इच्छा पूर्ण करतील तर आमचं इथे येणं सार्थक होईल. त्यामुळे कृपया आपल्या महाराजांना कळवा की दरवाज्यावर 2 तपस्वी साधू उभे आहेत आणि त्यांना भेटायचं आहे. सेवकाने महात्म्यांचे हे शब्द ऐकून हात जोडले आणि म्हणाला, महात्माजी, तुम्ही इथेच थांबा. मी लगेच महाराजांना कळवतो. हे म्हणत सेवक महालाच्या आत गेला. काही वेळानंतर सेवक राजा धनंजय यांची आज्ञा घेऊन परत आला आणि म्हणाला, चला, महाराजांनी तुम्हाला दरबारात बोलावलं आहे. दोन्ही साधू सेवकाच्या मागे मागे दरबाराकडे गेले. जसजसे दोन्ही साधू राजा धनंजय यांच्या दरबारात पोहोचले तसे राजा धनंजय यांनी तपस्वी महात्म्यांना पाहताच आपलं सिंहासन सोडलं आणि उभे राहिले. ते महात्म्यांच्या जवळ गेले आणि त्यांना नमस्कार करत म्हणाले, महाराज, हा माझ्या जीवनातील परम सौभाग्य आहे की आज माझ्या दारावर 2 सिद्ध महात्मे आले आहेत. हे माझ्यासाठी ईश्वराची असीम कृपा आहे. कृपया प्रथम तुम्ही आसन ग्रहण करा. हे म्हणत राजा धनंजय यांनी आपल्या सिंहासनावर दोन्ही महात्म्यांना बसवलं. त्यानंतर त्यांनी आरतीचं ताट मागवलं, महात्म्यांची आरती काढली आणि त्यांच्या चरणांची विधिपूर्वक पूजा केली. हे सर्व केल्यानंतर राजा धनंजय यांनी आदरपूर्वक विचारलं, महाराज, कृपया सांगा, तुम्ही येथे येण्याचं कारण काय आहे? कोणत्या कारणासाठी तुम्ही मला भेटण्यासाठी आला आहात? राजाच्या या प्रश्नावर साधूंनी म्हटलं, महाराज, तुमच्या उदारतेची आणि दानशूरतेची चर्चा 4ही दिशांना आहे. असं म्हणतात की राजा धनंजय यांच्या दरबारातून कोणताही याचक रिकाम्या हाताने परत जात नाही. आम्ही देखील एक इच्छा घेऊन इथे आलो आहोत. राजा धनंजय म्हणाले, हो महाराज, सांगा, तुमची काय इच्छा आहे? तुम्हाला अन्न हवं आहे, सोने चांदी हवं आहे की हिरे माणक हवे आहेत? तुम्हाला जे काही हवं आहे मला सांगा. मी तुमची ती इच्छा त्वरित पूर्ण करीन. तुम्ही फक्त आज्ञा द्या. साधूंनी म्हटलं, राजन, आम्ही सामान्य महात्मा नाही. आम्हाला तुमचं हे सगळं काही नको आहे. राजाने आश्चर्याने विचारलं, तर मग तुम्हाला काय हवं आहे? महात्मा समजावत म्हणाले, राजन, आधी आम्हाला वचन द्या की आम्ही जे मागू ते तुम्ही आम्हाला द्याल. जोपर्यंत तुम्ही आम्हाला वचन देत नाही तोपर्यंत आम्ही आमची इच्छा तुमच्यासमोर प्रकट करणार नाही. राजा धनंजय म्हणाले, महाराज, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्ही माझ्या प्राणांचीही मागणी केली तरी तेही मी हसत हसत देईन. कृपया तुमची इच्छा सांगा. साधूंनी म्हटलं, राजन, आधी आम्हाला वचन द्या. जोपर्यंत तुम्ही आम्हाला वचन देत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याकडून काहीही मागणार नाही. राजा धनंजय म्हणाले, महाराज, जर असं आहे तर मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. आता कृपया आज्ञा करा. जसं राजाने हे वचन दिलं तसं साधूंच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय स्मित झळकलं. साधू बनलेले विश्वामित्र म्हणाले, राजन, आम्ही इथे आलो होतो तेव्हा आमचं उद्दिष्ट फक्त भिक्षा मागण्याचं होतं आणि नंतर आमच्या ठिकाणी परत जाण्याचं होतं. पण जेव्हा तुम्ही आम्हाला तुमच्या सिंहासनावर बसवलं तेव्हा आमच्या मनात एक नवीन विचार आला. आम्ही आयुष्यभर तपस्या केली आहे. आता का नाही राजा होण्याचा सुख उपभोगूया? म्हणूनच राजन, आम्हाला तुमचं राज्य आणि सिंहासन दान म्हणून द्या. हीच आमची इच्छा आहे.
तुम्ही ती पूर्ण करू शकता किंवा तुमच्या वचनांवरून मागे हटू शकता, तुमची इच्छा. आम्ही रिकाम्या हाताने परत जाऊ. साधूंच्या या गोष्टी ऐकून राजा धनंजय म्हणाले, महात्माजी, आजपर्यंत असं कधीही झालं नाही की कोणताही याचक माझ्यासमोर आला आणि मी त्याला रिकाम्या हाताने परत पाठवलं. जर तुम्हाला माझं राज्य हवं असेल तर मी माझा ताज आता तुमच्या डोक्यावर ठेवतो. हे बोलून राजाने आपला ताज काढला आणि साधूंना घातला. नंतर म्हणाले, महात्माजी, आजपासून तुम्ही या राज्याचे राजा आहात आणि मी तुमची प्रजा. पण मुनिश्रेष्ठ, माझी तुमच्याकडे एक विनंती आहे. महात्मा म्हणाले, सांगा राजन, तुम्हाला काय म्हणायचं आहे? राजा हात जोडून म्हणाला, ऋषीवर, मी माझ्या प्रजेला पुत्रवत स्नेह दिला आहे. कृपया ध्यान ठेवा की तुमच्या कोणत्याही कृतीमुळे माझ्या प्रजेला कोणताही त्रास होऊ नये. साधूंनी म्हटलं, राजन, आता या राज्याचे स्वामी आम्ही आहोत. आमची प्रजा सुखी राहील की दुःखी हे आम्ही ठरवू. तुम्ही तुमचं राज्य आम्हाला दान दिलं आहेच. आता एक काम आणखी करा. राजाने विचारलं, आता काय करायचं आहे? साधू बनलेले विश्वामित्र म्हणाले, राजन, आधी सांगा की तुमचं कुटुंब किती मोठं आहे? राजा धनंजय म्हणाले, महाराज, माझ्या महालात आम्ही एकूण 4 सदस्य आहोत. मी, माझी प्राणप्रिय राणी सुमित्रा, माझा मोठा मुलगा आर्यन आणि माझा धाकटा मुलगा अमर. ऋषी विश्वामित्र म्हणाले, राजन, आम्हाला नको आहे की तुम्ही आमच्या राज्यात राहा आणि आमच्या राज्य संचालनात कोणतीही अडचण निर्माण करा. आम्हाला कोणत्याही प्रकारचं हस्तक्षेप मान्य नाही. म्हणूनच राजन, आम्ही तुम्हाला आदेश देतो की उद्या सूर्योदयाच्या आधीच तुम्ही आमच्या राज्याच्या सीमा सोडून कुठेतरी दुसरीकडे निघून जा. कारण एका राज्यात 2 राजे राहू शकत नाहीत. जर तुम्ही इथे राहिलात तर प्रजा तुम्हालाच राजा मानील आणि आम्हाला तो सन्मान मिळणार नाही जो एका राजाला मिळायला हवा. म्हणूनच राजन, सूर्योदयाच्या आधी तुम्ही हे राज्य सोडून जावं लागेल. राजा धनंजय म्हणाले, महाराज, माझी लहान मुलं आहेत. मी त्यांना घेऊन कुठे जाऊ? कृपया माझ्यावर एवढा मोठा अन्याय करू नका. मी वचन देतो की मी तुमच्या कोणत्याही कामात हस्तक्षेप करणार नाही. विश्वामित्र म्हणाले, राजन, आम्ही जे म्हटलं आहे ते अंतिम आहे. तुम्ही हे राज्य सोडून द्या किंवा आम्ही इथून निघून जातो. पण हे लक्षात ठेवा, जर आम्ही रिकाम्या हाताने परत गेलो तर तुमचं वचन तुटेल. आता तुम्ही निर्णय घ्या की वचन पाळणार की राजा बनून इथेच राहणार. साधूंच्या या उत्तराने राजा धनंजय काही काळ शांत राहून विचार करत राहिले. शेवटी त्यांनी म्हटलं, महाराज, मी निर्णय घेतला आहे. ऋषी विश्वामित्र म्हणाले, सांगा राजन, तुमचा निर्णय काय आहे? राजा धनंजय म्हणाले, महात्माजी, मी ठरवलं आहे की मी माझं वचन पाळणार. आज रात्रीच मी माझ्या राणीला आणि मुलांना घेऊन या नंदनवनापासून दूर निघून जाईन. साधू बनलेले विश्वामित्र म्हणाले, राजन, आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. आता तुम्ही महाल आणि राज्य सोडण्याची तयारी करा. आणि ऐका राजन, तुम्ही तुमचं संपूर्ण राज्य आम्हाला दान दिलं आहे. त्यामुळे महालातील सगळी वस्त्र आमची आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही महाल सोडाल तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्यावर फक्त तन झाकणारी वस्त्र असावीत. राजेशाही वस्त्र, दागिने, हिरे, माणक हे सगळं आमचं आहे. जर तुम्ही राज्यातील कोणतीही वस्तू घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर ती चोरी मानली जाईल. राजा धनंजय म्हणाले, महाराज, आपण काळजी करू नका. जसं आपण सांगत आहात तसं मी नक्कीच करीन. आता मला जाण्याची परवानगी द्या. ऋषी विश्वामित्र म्हणाले, जा राजन, तुला परवानगी आहे. मित्रांनो, अशा प्रकारे राजा धनंजय साधूंची परवानगी घेऊन आपलं राजपाट सोपवून रिकाम्या हाताने आपल्या महालाकडे निघाले. काही वेळानंतर राजा महालात पोहोचले. त्यांची प्राणप्रिय राणी सुमित्रा त्यांना पाहताच धावत त्यांच्याजवळ गेली. राणीने विचारलं, पियाजी, काय झालं? तुम्ही एवढ्या लवकर दरबारातून परत आलात आणि तुमच्या डोक्यावरचा ताज कुठे आहे? राजा धनंजय यांचा गळा भरून आला. ते विचार करू लागले की राणीला कसं सांगावं की आता मी राजा राहिलो नाही. कसं सांगावं की आता ती राणी राहिली नाही आणि आपल्याला हा महाल सोडून दरदर फिरावं लागेल. राणी सुमित्रा पुन्हा म्हणाली, पियाजी, तुम्ही शांत का आहात? तुमच्या चेहऱ्यावर एवढी उदासी का आहे? काहीतरी बोला, माझं हृदय बेचैन होतं आहे. राणीच्या या बोलण्यानं राजा धनंजय म्हणाले, महाराणी, आज असं काही झालं आहे की एका साधूने आपल्याला भिकारी बनवलं आहे. राणीने विचारलं, कसं? असं काय घडलं? राजा धनंजय यांनी पूर्ण घटनाक्रम राणीला सांगितला. कसा दरबारात साधू आला, कसं त्याने सगळं राजपाट आणि संपत्ती मागून घेतली. त्यांनी हेही सांगितलं की आता महालातील राजसी वस्त्र देखील आपले राहिले नाहीत. आपल्याला फक्त साधारण वस्त्रांमध्ये हे नगर सोडावं लागेल. राजा धनंजय म्हणाले, महाराणी, तो साधू आता या नगराचा राजा आहे. त्याने आदेश दिला आहे की आपण आजच हे नगर सोडून जावे.
आता तुम्हीच सांगा मी काय करू, राणी म्हणाली. पियाजी, तुम्ही नेहमीप्रमाणेच तेच करा जे तुम्ही कायम करत आलात. तुमच्या दरबारातून कोणताही याचक रिकाम्या हाताने परत गेला नाही. जर आज एखाद्या तपस्वीने तुमच्याकडून राजपाट मागून घेतलं तर हे विधात्याची इच्छा समजा. आपल्या नशिबात जितके दिवस सुख होते तेवढेच आपल्याला मिळालं. जे होणार असतं ते आधीच ठरलेलं असतं. म्हणून पियाजी, राजपाट गेल्याचं दुःख करू नका. मी प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासोबत आहे. राजा धनंजय यांनी जेव्हा आपल्या पत्नीचं हे बोलणं ऐकलं तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी राणीसमोर हात जोडत म्हटलं, राणी, तू धन्य आहेस. मला हे सांगताना संकोच होत होता की आता मी राजा राहिलो नाही. पण तुझ्या या बोलण्याने माझी सगळी चिंता एका क्षणात दूर झाली. मी आयुष्यभर तुझं ऋणी राहीन. राणी म्हणाली, पियाजी, आता वेळ वाया घालवू नका. निघायची तयारी करा. संध्याकाळ होऊ लागली आहे आणि आपल्यासोबत आपल्या 2 लहान मुलांनाही न्यायचं आहे. राजसी वस्त्र टाका आणि साधे कपडे परिधान करा, जेणेकरून कोणी आपल्याला ओळखणार नाही. जर नगरवासियांनी आपल्याला पाहिलं तर ते आपल्याला जाऊ देणार नाहीत. राजा म्हणाले, तू बरोबर बोललीस राणी. आपल्याला तसंच करायला हवं. मित्रांनो, अशा प्रकारे राजा राणीने आपली राजसी वस्त्र त्यागली आणि साधी जुनी कपडे घातले. आपल्या दोन्ही पुत्रांना आर्यन आणि अमर यांना सोबत घेतलं आणि सर्वांच्या नजरा चुकवत जणू काही चोर चोरी करून पळत आहे तसं आपल्या महालातून बाहेर पडले. चालत चालत ते 4 जण एका घनदाट आणि निर्जन जंगलात पोहोचले. सगळीकडे गडद अंधार पसरला होता. राणी सुमित्रा हे जंगल पाहून घाबरल्या. चालता चालता राणी म्हणाली, पियाजी, हे जंगल खूप भयानक आहे. दूर दूरपर्यंत कोणीही माणूस दिसत नाही. आपल्या लहान मुलांनाही सोबत घेऊन आलो आहोत. मला त्यांची चिंता वाटते आहे. राजा धनंजय म्हणाले, राणी, मला देखील चिंता वाटते की एखादा जंगली प्राणी आपल्यावर हल्ला करेल की काय. पण आपण अजूनही आपल्या नगराच्या सीमेच्या आत आहोत. जर आपण इथेच थांबलो आणि सकाळ झाली तर माझं वचन तुटेल. मी तपस्वीला वचन दिलं आहे की सूर्य उगवायच्या आधी मी नंदनवन सोडून निघून जाईन. म्हणूनच आपल्याला सतत पुढे चालत राहायला हवं. राणीने राजाचं हे बोलणं ऐकलं आणि म्हणाली, ठीक आहे पियाजी, देवाचं नाव घेऊन पुढे जाऊया. आता फक्त परमात्म्याचाच आधार आहे. तो जे करेल ते चांगलंच करेल. मित्रांनो, अशा प्रकारे हे 4 प्राणी संपूर्ण रात्र चालत राहिले. सूर्य उगवायच्या अगदी आधी त्यांनी आपल्या नगराच्या सीमा ओलांडून दुसऱ्या राज्याच्या सीमेत प्रवेश केला. राजा धनंजय यांनी दुसऱ्या राज्याच्या सीमा ओलांडल्या तेव्हा त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आणि राणीला म्हणाले, प्रिय, आता चिंता करण्याची काहीच गरज नाही. आपण आपल्या राज्याच्या बाहेर आलो आहोत. चला, आता या नगरात कुठेतरी थांबण्याचं ठिकाण शोधूया. मित्रांनो, चालता चालता ते नगराबाहेर असलेल्या एका खानावळजवळ पोहोचले. त्या खानावळची स्वामिनी रमादेवी होती. राजाने तिच्यासमोर हात जोडून म्हटलं, माई, आम्ही विपत्तीमध्ये आहोत. माझ्यासोबत माझी पत्नी आणि 2 लहान मुलं आहेत. जर तुमची परवानगी असेल तर आम्ही काही काळ तुमच्या खानावळमध्ये थांबू इच्छितो. रमादेवीने राजा आणि त्यांच्या कुटुंबाची फाटलेली जुनी कपड्यांतली अवस्था पाहिली आणि म्हणाली, मुसाफिर, ही खानावळ आहे, कोणतं अनाथालय नाही जिथे कोणीही सहज येऊन राहील. जर तुला इथे राहायचं असेल तर तुला पैसे द्यावे लागतील. जर तुझ्याकडे पैसे नसतील तर कुठेतरी दुसरीकडे ठिकाण शोध. राजा धनंजय म्हणाले, माई, माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, पण एक उपाय आहे. रमादेवीने विचारलं, काय उपाय आहे? राजा धनंजय म्हणाले, आम्ही 4 तुमच्यासाठी काम करण्यास तयार आहोत. आम्हाला तुमच्या खानावळमध्ये नोकरीवर ठेवा. जो काही काम असेल आम्ही करू. याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला फक्त 2 वेळचं अन्न आणि राहायचं ठिकाण द्या. राजा धनंजय यांचं बोलणं ऐकून रमादेवी मनात विचार करू लागली, हा प्रस्ताव तर खूपच चांगला आहे. आजकाल नोकर मिळणं महाग झालं आहे आणि टिकतही नाहीत. माझ्यासाठी हे फायद्याचं ठरेल की मला खर्च न करता 4 नोकर मिळत आहेत. रमादेवी म्हणाली, मुसाफिर, मला तुझा प्रस्ताव मान्य आहे, पण माझ्या काही अटी आहेत. राजा धनंजय यांनी आदरपूर्वक विचारलं, माई, तुमच्या अटी काय आहेत? रमादेवी म्हणाली, पहिली अट ही आहे की मी तुम्हाला जे काम सांगेन ते तुम्हाला करावं लागेल, मग ते कोणतंही असो. राजा धनंजय यांनी विनम्रतेने म्हटलं, माई, आम्हाला तुमची ही अट मान्य आहे. रमादेवी पुढे म्हणाली, माझी दुसरी अट ही आहे की जर तुम्हा 4 कोणी आजारी पडलं किंवा कोणत्याही कारणामुळे माझं दिलेलं काम पूर्ण करू शकलं नाही तर त्या दिवशी मी त्याला अन्न देणार नाही. राजा धनंजय यांनी पुन्हा मान झुकवत म्हटलं, माई, आम्हाला तुमची ही अटही मान्य आहे. रमादेवी म्हणाली, आता ऐका, कोणाला कोणतं काम करायचं आहे? रमादेवीने राजा धनंजय यांना सांगितलं, मुसाफिर, तुझं काम हे असेल की तू दररोज पहाटे जंगलात जाशील
आणि तिथून 4 गठ्ठे सुकी लाकडे कापून माझ्या खानावळमध्ये आणशील. यानंतर तिने राणीला सांगितलं, तुझं काम हे असेल की या खानावळमध्ये येणाऱ्या प्रत्येक मुसाफिरासाठी जेवण तयार करायचं असेल. त्यानंतर तिने दोन्ही मुलांकडे पाहत म्हटलं, या मुलांचं काम हे असेल की मुसाफिरांचे उरलेले भांडे धुवायचं आणि खानावळची स्वच्छता करायची. जर तुम्ही हे सगळं काम करू शकत असाल तर कितीही दिवस इथे राहू शकता. राजा आणि राणी यांनी एकाच सुरात म्हटलं, माई, आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. अशा प्रकारे चौघ प्राणी रमा देवीकडे नोकर बनून राहू लागले. मित्रांनो, हेही नशिबाचं अजब खेळ होतं. जो राजा नंदनवनचा शासक होता तो आता जंगलात लाकडं कापत होता. जी राणी सुमित्रा कधी स्वयंपाकघरात पाऊल ठेवत नव्हती ती आता रमादेवीच्या खानावळमध्ये चुलीवर स्वयंपाक करत होती. आणि ते राजकुमार ज्यांच्या खेळण्याचे आणि शिक्षणाचे दिवस होते ते आता आपल्या छोट्या हातांनी उष्टी भांडी धुत होते आणि रमादेवीच्या खानावळमध्ये झाडू मारत होते. मित्रांनो, अशा प्रकारे चौघ प्राणी रमादेवीच्या खानावळमध्ये काम करत आपले दिवस काढू लागले. सुरुवातीला जीवन कठीण वाटलं, पण हळूहळू ते त्यांच्या कामात निपुण झाले. त्यांना समाधान होतं की त्यांचं राज्यपाठ जरी गेलं असलं तरी त्यांनी आपलं वचन पाळलं. याच भावनेने ते रमादेवीच्या सेवेमध्ये गुंतले होते. 6 महिने उलटले. एका दिवशी राजा धनंजय जंगलात लाकडं कापण्यासाठी गेले होते. त्याचवेळी रमादेवीच्या खानावळवर व्यापारी वासुदेव आला. त्याला पाहून रमादेवी धावत त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, हुजूर, आज तर खूप दिवसांनी तुमचं दर्शन झालं. व्यापारी हसत म्हणाला, रमादेवी, काय सांगू, आमचं कामच असं आहे, कधी एका शहरात तर कधी दुसऱ्या शहरात. सोड हे सगळं, मला खूप भूक लागली आहे. लवकर जेवण तयार कर, मला आज माझ्या जहाजासोबत दुसऱ्या देशात जावं लागणार आहे. रमादेवी म्हणाली, हुजूर, तुम्हाला जे काही हवं असेल ते सांगा. मी माझ्या नोकराणीला सांगते की ती तुमच्यासाठी तेच जेवण बनवेल. दरम्यान राणी सुमित्रा खानावळच्या स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. जेव्हा जेवण तयार झालं तेव्हा राणी सुमित्राने जेवणाचा ताट सजवलं आणि व्यापारी वासुदेवकडे नेलं. जसं वासुदेवने राणी सुमित्राला पाहिलं तसं तो मंत्रमुग्ध झाला. त्याने आपल्या डोळ्यांनी इतकी सुंदर स्त्री यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. राणी सुमित्रा जेवणाचं ताट व्यापारी वासुदेवसमोर ठेवून आत निघून गेली. वासुदेवने रमादेवीला विचारलं, रमादेवी, ही कोण आहे? इतकं अद्भुत सौंदर्य मी यापूर्वी कधी पाहिलं नाही. हिने तर एका नजरेत माझं हृदय चोरलं आहे. रमादेवीने चतुराईने म्हटलं, हुजूर, ही माझी दासी आहे. जर तुम्हाला तिला मिळवायचं असेल तर तुम्हाला किंमत मोजावी लागेल. व्यापारी वासुदेव म्हणाला, रमादेवी, तुला ज्या किंमतीची मागणी करायची आहे ती सांग. मी देण्यास तयार आहे, फक्त तिला माझी बनव. रमादेवी म्हणाली, ठीक आहे, मला 1,00,000 सुवर्ण मुद्रिका दे. तू जहाजावर जा, मी तिला जेवण घेऊन तुझ्याकडे पाठवीन. जसं ती जहाजावर पोहोचेल तसं तुझं जहाज घेऊन तू निघून जा. व्यापारी वासुदेवने रमादेवीची अट मान्य केली आणि जहाजावर गेला. रमादेवी राणी सुमित्राकडे गेली आणि म्हणाली, सुमित्रा, लवकरच काही लोकांसाठी जेवण तयार कर. तुला ते जहाजावर घेऊन जावं लागेल. राणी सुमित्रा म्हणाली, माई, मी कसं जाऊ? मला समुद्राचा रस्ता माहीत नाही. इथं आल्यापासून मी खानावळच्या बाहेर पाऊलही ठेवलेलं नाही. रमादेवी म्हणाली, तुला याची चिंता करण्याची गरज नाही. मी तुझ्यासोबत येईन. लवकर जेवण तयार कर आणि माझ्यासोबत निघण्याची तयारी कर. बेचारी राणी नकारही देऊ शकत नव्हती. जेव्हा रमादेवीने तिला नोकरीवर ठेवलं होतं तेव्हा स्पष्ट सांगितलं होतं की इथे नाही ऐकण्याची परवानगी नाही. हे विचार करून राणीने जेवण तयार केलं. त्यानंतर जेवण घेऊन ती रमादेवीसोबत निघाली. जेव्हा आर्यन आणि अमरने आपल्या आईला जाताना पाहिलं तेव्हा ते धावत तिच्याकडे गेले आणि तिला मिठी मारून म्हणाले, आई, आम्हाला सोडून कुठं जाताय? रमादेवीने मुलांना ओरडून म्हटलं, गप्पापणे आज जाऊन काम करा, नाहीतर आज रात्रीचं जेवणही मिळणार नाही. मुलं रमादेवीच्या रागावलेल्या नजरा पाहून घाबरली आणि शांतपणे आत निघून गेली. रमादेवी राणी सुमित्राला जहाजाजवळ घेऊन गेली आणि म्हणाली, सुमित्रा, माझ्या सांध्यांमध्ये खूप वेदना आहे. मी जहाजाच्या पायऱ्या चढू शकत नाही. तू हे जेवण घेऊन जहाजावर जा आणि व्यापारी वासुदेवकडून पैसे घेऊन ये. बेचारी राणी सुमित्रा रमादेवीची चाल समजू शकली नाही. तिने जेवणाचं भांडं उचललं आणि जहाजावर गेली. जसं राणी सुमित्रा जहाजावर पोहोचली, दूर उभ्या रमादेवीने व्यापारी वासुदेवला इशारा केला. व्यापारी वासुदेवने इशारा मिळताच आपल्या जहाजाचा दरवाजा बंद करण्यास सांगितलं आणि चालकाला जहाज पुढे न्यायचा आदेश दिला. जसं चालकाने संकेत मिळाल्यावर जहाज पाण्यात पुढं हलवलं. राणी सुमित्राला कळलं की तिच्यासोबत फसवणूक झाली आहे. रमादेवीने फसवून तिला या जहाजावर पाठवलं होतं. हे समजून राणी कापली.
तिला विश्वास बसत नव्हता की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसोबत असं वागू शकते. मित्रांनो, काही स्त्रिया त्या लाकडासारख्या असतात ज्या कुऱ्हाडीत सामील होऊन आपल्या जातकुणीचा नाश करतात. राणी सुमित्राने हात जोडून व्यापारी वासुदेवला म्हटलं, दादा, कृपा करून जहाज थांबवा. तुम्ही मला कुठं घेऊन चाललात? व्यापारी वासुदेवने उत्तर दिलं, सुंदरी, आम्ही तुला रमादेवीकडून 1,00,000 सुवर्णमुद्रिकांच्या बदल्यात विकत घेतलं आहे. आता तू आमची राणी होशील आणि आमच्यासोबत राहशील. हे ऐकून राणीचं मन सुन्न झालं. तिने आपलं डोकं जहाजाच्या भिंतीवर आपटलं आणि म्हणाली, हे विधाता, तुम्ही मला कशा संकटात टाकलं आहे? जसं राणीने आपलं डोकं भिंतीवर आपटलं, व्यापारी वासुदेव तिला पकडण्यासाठी पुढं सरसावला. राणीने लगेच म्हटलं, व्यापारी, तिथंच थांबा. मी साधी स्त्री नाही, मी त्या राजाची पत्नी आहे ज्याने आपल्या वचनासाठी पूर्ण राज्याचा त्याग केला. मी एक पतिव्रता स्त्री आहे आणि असं म्हणतात की पतिव्रता स्त्रीचं सतीत्व आपल्या पतीचं रक्षण करतं, मग तो कितीही दूर असो. जर तुम्ही मला माझ्या संमतीशिवाय स्पर्श केला तर तुम्ही त्याच क्षणी जळून खाक व्हाल. व्यापारी वासुदेव हसत म्हणाला, सुंदरी, मला तुझ्या बोलण्यांनी फसवू नकोस. मी खूप अनुभव घेतलाय आणि तुझ्या बोलण्यांनी घाबरणारा नाही. मित्रांनो, जसं वासुदेवने राणीला स्पर्श करण्यासाठी हात पुढं केला, त्याला वाटलं की त्याचं शरीर भयंकर उष्णतेने तळपत आहे. घाबरून त्याने लगेच आपला हात मागं घेतला. व्यापारी वासुदेव म्हणाला, ठीक आहे सुंदरी, मी तुला हात लावणार नाही, पण माझी एक अट आहे. राणी म्हणाली, सांगा, तुमची अट काय आहे? व्यापारी वासुदेव म्हणाला, मी 12 वर्षांपर्यंत तुला बिलकुल स्पर्श करणार नाही आणि तुला माझ्या बहिणीप्रमाणे मान देईन. पण 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 13वं वर्ष सुरू झाल्यावर तू माझी पत्नी होशील. राणी म्हणाली, ठीक आहे, मला तुमची अट मान्य आहे. आजपासून तुम्ही माझे धर्मभाऊ आणि मी तुमची बहीण. मित्रांनो, अशा प्रकारे राणी सुमित्राने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि सतीत्वाच्या जोरावर स्वतःचं रक्षण केलं. व्यापारी वासुदेवने राणीच्यासाठी जहाजावर एक स्वतंत्र खोली तयार करून घेतली आणि आदेश दिला की कोणीही त्या खोलीजवळ जाऊ नये. रमादेवी खानावळमध्ये परतली. आर्यन आणि अमर त्यांची आई कुठे आहे याबद्दल विचारू लागले. त्यांनी विचारलं, काकी, आमची आई कुठे आहे? तुम्ही तिला तुमच्यासोबत नेलं होतं, पण ती अजून परत का आली नाही? रमादेवी रागाने म्हणाली, मला माहीत नाही तुझी आई कुठे गेली. जर जास्त प्रश्न विचारले तर खूप मारेन. आर्यन म्हणाला, काकी, तुम्ही खोटं बोलत आहात. आमची आई तुमच्यासोबत गेली होती. हे ऐकून रमादेवी भडकली आणि म्हणाली, असं आहे का? थांबा, तुम्हाला आता धडा शिकवते. हे बोलून तिने आर्यन आणि अमरला खूप मारलं आणि त्यांना खानावळच्या बाहेर हाकलून दिलं. रडत बिलखत दोघं मुलं जंगलामध्ये पळाली, जिथे राजा धनंजय लाकडं कापत होते. मुलांना अशा अवस्थेत पाहून राजा लगेच झाडावरून खाली उतरले आणि विचारलं, मुलांनो, तुम्ही इथे का आलात? काय झालं? आर्यन रडत म्हणाला, पिताजी, काकी आमच्या आईला तिच्यासोबत घेऊन गेली होती. ती तर परत आली आहे, पण आई अजून परत आलेली नाही. जेव्हा आम्ही तिला विचारलं तेव्हा तिने आम्हाला खूप मारलं आणि खानावळच्या बाहेर हाकलून दिलं. पिताजी, आम्हाला आईजवळ घेऊन चला, आम्हाला तिची खूप आठवण येते. हे ऐकून राजाने आपली दोन्ही मुलं आपल्या छातीशी कवटाळली आणि म्हणाले, गप्पा बसा माझ्या मुलांनो, तुमची आई कुठेतरी इथेच आसपास असेल. चला, आपण तिला शोधून काढूया. राजा धनंजय यांनी आपल्या दोन्ही मुलांना घेतलं आणि रमादेवीच्या खानावळकडे निघाले. जेव्हा राजा धनंजय खानावळवर पोहोचले आणि रमादेवीला राणी सुमित्राबद्दल विचारलं, तेव्हा रमादेवी कठोरपणे म्हणाली, मला काय माहीत तुझी बायको कुठे गेली. पळून गेली असेल कोणासोबत. काय मी तुझ्या बायकोची राखण करण्यासाठी बसले आहे? आर्यन लगेच म्हणाला, पिताजी, ही बाई खोटं बोलते. हिनेच आमच्या आईला जबरदस्ती कुठेतरी नेले आहे. आमची आई जायला इच्छुक नव्हती, पण हिने तिला जबरदस्तीने नेलं. तेव्हापासून आई परत आलेली नाही. राजा धनंजय हात जोडून विनम्रतेने म्हणाले, रमादेवी, आम्ही आधीच संकटात आहोत. कृपा करून खरेखुरं सांगा की माझी पत्नी कुठे आहे. आम्हाला अजून तडफडवू नका. रमादेवी रागाने म्हणाली, तुला वाटतंय की तू तुझं म्हणणं मान्य करून घेण्यासाठी राजा सैनिकांना बोलावणार आहेस. तुला डांबून ठेवायला लागलं तरच तुझ्या अक्कल येईल. मी तुला आसरा दिला आणि तू उलट माझ्यावरच आरोप करतो आहेस. आता इथून चालत आहो. माझ्या खानावळमध्ये तुझ्यासारख्या लोकांसाठी काहीही जागा नाही. जर पुन्हा दिसलास तर चोरीचा आरोप करून तुला तुरुंगात टाकून देईन. राजा धनंजय दुःखी होत आपल्या मुलांना म्हणाले, मुलांनो, ही स्त्री दुष्ट आहे. ती आपल्याला काहीही सांगणार नाही. आता आपणच तुमच्या आईला शोधून काढूया. हे बोलून राजा धनंजय यांनी आपल्या दोन्ही मुलांना घेतलं आणि खानावळच्या पलीकडे निघून गेले. मित्रांनो, धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांसमोर कशा कशा कठीण गोष्टी येतात
हे बघा. राजा धनंजय, ज्याने आधी आपलं राज्यपाट गमावलं, नंतर रमादेवीच्या खानावळमध्ये नोकर बनून लाकडं कापली आणि आता त्याची प्राणप्रिय पत्नीही त्याच्यापासून वेगळी झाली. पण राजाने हार मानली नाही आणि आपल्या मुलांसोबत पुढे जात राहिला. चालत चालत राजा एका नदीच्या काठावर पोहोचले. नदीच्या काठावर पोहोचून राजा आपल्या मोठ्या मुलाला आर्यनला म्हणाले, पुत्रा, तू इथेच थांब. आधी मी तुझ्या लहान भावाला अमरला नदी ओलांडून नेतो, नंतर तुला नेतो. आर्यन म्हणाला, ठीक आहे पिताजी, आधी तुम्ही लहान भावाला ओलांडून द्या, मग मला. मित्रांनो, राजा धनंजय यांनी आपल्या लहान मुलाला अमरला खांद्यावर बसवलं आणि नदी ओलांडायला सुरुवात केली. सुखरूपपणे त्यांनी अमरला नदीच्या त्या बाजूला पोहोचवलं. जसं राजा धनंजय आपल्या मोठ्या मुलाला आर्यनला आणायला परत फिरले, तितक्यात जंगलातून एक वाघ बाहेर आला. वाघ हळूहळू लहान मुलाकडे अमरकडे जाऊ लागला. अमरने वाघाला आपल्या दिशेने येताना पाहिलं आणि घाबरून ओरडला, पिताजी, मला वाचा, हा वाघ मला खाणार आहे. जसं राजा धनंजय यांनी आपल्या मुलाचा आवाज ऐकला, ते घाबरून मागे फिरले. या घाबराटीत त्यांचा तोल गेला आणि ते नदीत होऊन वाहू लागले. इकडे आर्यन नदीच्या दुसऱ्या काठावर उभा राहून आपल्या पित्याच्या परत येण्याची वाट पाहत होता. तिकडे दुसऱ्या काठावर अमरला वाघाने जबड्यात धरून जंगलाकडे नेलं. अशा प्रकारे हे चौघे एकमेकांपासून वेगळे झाले. मित्रांनो, म्हणतात ना, जा को राखे साया, मार सके ना कोई. नियती कशी त्यांचा मार्ग सुख करते ते बघा. अमर, ज्याला वाघ जबड्यात धरून नेत होता, त्याच्यावर एका शिकाऱ्याची नजर पडली. शिकाऱ्याने आपल्या बाणाने वाघावर वार केला. बाण लागल्यावर वाघ घाबरला आणि त्या घाबराटीत अमर वाघाच्या जबड्यातून खाली पडला. शिकारी त्वरित पळत जाऊन अमरजवळ पोहोचला आणि त्याला आपल्या छातीशी कवटाळून आपल्या घरी घेऊन गेला. दुसरीकडे राजा धनंजयचा मोठा मुलगा आर्यन, जो आपल्या पित्याच्या परत येण्याची वाट पाहत होता, बराच वेळ वाट पाहत राहिला. जेव्हा त्याचे वडील परत आले नाहीत, तेव्हा तो रडू लागला आणि थकून नदीकिनारी वाळूवर झोपून गेला. सकाळी त्या नगराचा धोबी आपल्या कपड्यांची धुलाई करण्यासाठी त्या काठावर आला. जसा त्याने आर्यनला झोपलेलं पाहिलं, तो त्याच्या जवळ गेला आणि त्याला जाग केलं. धोब्याने विचारलं, बाळा, तू कोण आहेस आणि इथे नदीकिनारी काय करतोयस? आर्यनने आपली पूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाला, बाबा, मी एक राजकुमार आहे, पण आता मी अनाथ आहे. या जगात आता माझं कुणीच नाही. धोबी म्हणाला, बाळा, असं बोलू नकोस. ज्याचं कुणीच नसतं त्याचा ईश्वर असतो. आजपासून मी तुझा पिता आहे आणि तू माझा मुलगा. चल, आता माझ्यासोबत माझ्या घरी चल. या प्रकारे धोबी आर्यनला आपल्या घरी घेऊन गेला आणि आपल्या मुलासारखं त्याचं पालनपोषण करू लागला. दुसरीकडे राजा धनंजय, जे नदीत बुडाले होते, त्यांना नदीच्या लाटांनी वाहून एका अशा नगरात नेलं, जिथे त्या राज्याचा राजा मरण पावला होता. त्या नगराच्या राणीने जाहीर केलं होतं की दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला नगराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जो पहिला प्रवासी भेटेल, त्यालाच ती आपला पती म्हणून स्वीकारेल आणि तोच त्या राज्याचा राजा होईल. योगायोगाने राजा धनंजय त्या नगरात पोहोचले. जेव्हा ते नदीतून बाहेर आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की नगराचा मुख्य दरवाजा बंद आहे. ते तिथेच बसून फाटक उघडण्याची वाट पाहू लागले. मित्रांनो, जसा ब्रह्ममुहूर्त झाला, नगराचे फाटक उघडले आणि सैनिकांनी राजा धनंजयला फाटकाबाहेर उभा पाहिलं. त्यांनी राजा धनंजयला पकडलं. राजा धनंजय म्हणाले, सैनिकांनो, मी निर्दोष आहे. मी काहीही अपराध केलेला नाही. तुम्ही मला कुठे नेत आहात? सैनिक म्हणाले, थोडा वेळ शांत बसा, तुम्हाला लवकरच सगळं कळेल. थोड्या वेळाने सैनिक राजा धनंजयला राणीच्या समोर घेऊन गेले. राणीने राजा धनंजयला नमस्कार केला, त्यांना हिरे जवाहरांनी सजलेली माळ घातली आणि म्हणाली, महाराज, आमच्या नगरात तुमचं स्वागत आहे. आजपासून तुम्ही या राज्याचे राजा आहात आणि मी तुमची राणी. आता या राज्यकारभाराची जबाबदारी सांभाळा. राजा धनंजयने राणीचं बोलणं ऐकलं तर काही वेळ त्यांना यावर विश्वासच बसला नाही की हे सगळं खरं आहे. त्यांना वाटलं की हे कदाचित स्वप्न असेल. पण जेव्हा त्यांना राजसी वस्त्र घालण्यात आली आणि त्यांच्या डोक्यावर मुकुट ठेवला गेला, तेव्हा त्यांना यावर विश्वास बसला की हे स्वप्न नव्हे तर वास्तव आहे. राजा धनंजय मनोमनी विचार करू लागले, हे प्रभू, ही तुमची कसली लीला आहे. जेव्हा मी राजा होतो तेव्हा तुम्ही मला भिक्षुक बनवलं आणि जेव्हा मी भिक्षुक बनून फिरत होतो तेव्हा एका क्षणात पुन्हा राजा बनवलं. हे ईश्वर, तुम्ही माझ्यासोबत कसला खेळ खेळत आहात? मग त्यांनी विचार केला, जर ही प्रभूची इच्छा असेल तर ती आनंदाने स्वीकारायला हवी. या प्रकारे राजा धनंजय त्या नगराचे राजा झाले आणि राज्यकारभार चालवू लागले. राजा धनंजय गादीवर बसताच संपूर्ण राज्यात समृद्धी पसरली. ज्या राज्यात आधी लाचखोरी आणि भ्रष्टाचार होता, तिथे आता न्याय आणि धर्माचं राज्य प्रस्थापित झालं.
राजा धनंजय यांनी आपल्या धोरणांना इतकं प्रभावी आणि न्यायप्रिय केलं की राज्यातील सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टींचा अंत झाला. लोक एकता आणि प्रेमाने राहू लागले आणि चारही दिशांना समृद्धी पसरली. लुटमारसारख्या समस्या पूर्णपणे संपल्या. या प्रकारे राजा धनंजय यांनी 11 वर्ष त्या राज्यावर यशस्वीपणे राज्य केलं. या 11 वर्षांत खूप काही बदललं होतं. राजाचे दोन्ही पुत्र आर्यन आणि अमर, ज्यापैकी एकाला शिकाऱ्याने त्याच्या घरी नेलं होतं आणि दुसऱ्याला धोब्याने स्वीकारलं होतं, आता तरुण झाले होते. योगायोगाने ते दोघंही त्या नगरातच वाढले होते जिथे राजा धनंजय आता राजा बनून राज्यकारभार चालवत होते. जेव्हा दोन्ही पुत्र तरुण झाले त्याचवेळी राजा धनंजय यांनी जाहीर केलं की सैन्याच्या विस्तारासाठी तरुणांची गरज आहे. यासाठी राजा धनंजय यांनी एक स्पर्धेचं आयोजन केलं आणि सांगितलं की जोही ही स्पर्धा जिंकेल त्याला सैन्यात सामील होण्याची संधी दिली जाईल. ही बातमी जेव्हा आर्यन आणि अमरच्या कानांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्या आईवडिलांची परवानगी घेऊन स्पर्धेत भाग घेतला. त्यांनी आपल्या कौशल्याने ही स्पर्धा सहज जिंकली आणि अशा प्रकारे राजा धनंजयच्या सैन्यात सैनिक बनून सामील झाले. दोघंही आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडू लागले. पण मित्रांनो, नियतीचा हा खेळ बघा ना. आर्यन आणि अमर यांना हे माहीत होतं की ते दोघं सख्खे भाऊ आहेत, ना त्यांना हे ज्ञात होतं की राजा धनंजयच त्यांचे खरे वडील आहेत. दोघांना असंच वाटत होतं की त्यांचे खरे आईवडील आता या जगात नाहीत. वेळ आपल्या गतीने पुढे सरकत होता आणि तो दिवस जवळ आला ज्याची व्यापारी वासुदेव आतुरतेने वाट पाहत होता. राणी सुमित्राचा विचार करताना फारच हाल होत होता की 12 वर्षे पूर्ण होण्याची वेळ आली आहे आणि करारानुसार व्यापारी वासुदेव त्यांना आपल्या राणीचे स्थान देणार आहे. राणी दुःखी होऊन नेहमीच ईश्वराची भजन करत होत्या आणि प्रार्थना करत होत्या, हे प्रभू, एखादा चमत्कार घडवा ज्यामुळे माझे पती मला परत मिळतील. मित्रांनो, ईश्वराची लीला खरोखर अद्भुत असते. जो व्यापारी वासुदेव राणी सुमित्राला फसवून आपल्या जहाजावर घेऊन गेला होता, तोच व्यापारी मालाने भरलेले जहाज घेऊन त्या नगराच्या किनाऱ्यावर पोहोचला जिथं राजा धनंजय राज्य करत होते. व्यापारी वासुदेवने राजा धनंजयच्या दरबारात जाऊन निवेदन केलं, महाराज, मी एक पिढीजात व्यापारी आहे आणि वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार करतो. सध्या माझं जहाज तुमच्या नगराच्या किनाऱ्यावर उभं आहे. कृपया माझ्या जहाजाच्या सुरक्षेसाठी काही सैनिक नेमले जावेत. तुमच्या कृपेमुळे मी निर्धास्तपणे व्यापार करू शकेन. राजा धनंजय म्हणाले, तुमचं आमच्या नगरात स्वागत आहे. तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या जहाजाच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर आहे. जोपर्यंत तुम्ही या नगरात व्यापार करता तुमचं कोणतंही सामान चोरी होणार नाही. राजाने तत्काळ आपल्या दिवाणाला बोलावलं आणि सांगितलं, आपल्या नगराच्या किनाऱ्यावर उभ्या वासुदेवच्या जहाजाच्या सुरक्षेसाठी आपल्या सैन्याच्या योग्य सैनिकांना नेमून ठेवा. लक्षात ठेवा, जहाजाचं कोणतंही सामान चोरी होऊ नये. दिवाणाने राजाचे आदेश पाळले आणि आर्यन आणि अमर यांना म्हणाले, ऐका जवानांनो, आज रात्री तुम्हाला व्यापारी वासुदेवच्या जहाजाची सुरक्षा करायची आहे. लक्षात ठेवा, जहाजाचं कोणतंही सामान चोरी होऊ नये. आर्यन आणि अमरने आत्मविश्वासाने उत्तर दिलं, दिवाण साहेब, तुम्ही निश्चिंत राहा. चोरी तर दूरच, आमच्यासमोर त्या जहाजावर एखादं पाखरूही उडत येऊ शकणार नाही. हे ऐकून दोघंही नौजवान आपापली शस्त्र घेत जहाजाच्या सुरक्षेसाठी रवाना झाले. मित्रांनो, ही भाद्रपद महिन्याची घनदाट अंधारी रात्र होती. चारही बाजूंनी दाट अंधार पसरलेला होता. इकडे राणी सुमित्रा जहाजाच्या खोलीत बंद आपल्या बिछाण्यावर होऊन ईश्वराची प्रार्थना करत होत्या. त्या मनात म्हणत होत्या, हे प्रभू, 12 वर्ष मी कशीबशी आपली इज्जत वाचवली आहे, पण आता आजपासून 3 दिवसांनंतर हा व्यापारी वासुदेव मला आपली राणी बनवेल. हे ईश्वर, आता माझी लाज तुमच्या हातात आहे. तुम्हीच माझी रक्षा करू शकता. कृपा करून एखादा चमत्कार घडवा ज्यामुळे माझे पती मला परत मिळतील. जर माझे पती मला परत मिळाले नाहीत तर मी आपले प्राण त्याग करेन, पण या व्यापाऱ्याची राणी कधीही बनणार नाही. मित्रांनो, या प्रकारे राणी सुमित्रा आपली इज्जत आणि सन्मान वाचवण्यासाठी ईश्वराची प्रार्थना करत होत्या. तिथंच दुसऱ्या बाजूला ते दोघं सैनिक जहाजावर पोहोचून खूप सतर्कतेने त्याची सुरक्षा करत होते. अर्धी रात्र झाली होती. पहिला सैनिक दुसऱ्या सैनिकाला म्हणाला, भाऊ, रात्र खूप लांब आहे आणि जसजशी रात्र पुढे जात आहे तसं तसा आळस वाढत चालला आहे. काहीतरी अशी गोष्ट सांग, एखादी गोष्ट सांग ज्यामुळे ही रात्र आरामात जाईल. दुसऱ्या सैनिकाने उत्तर दिलं, हो भाऊ, हे खरं आहे. जर आळसाने आपल्याला ग्रासलं आणि याच दरम्यान काही घडलं तर आपल्या डोक्यावर कलंक लागेल. पहिला सैनिक म्हणाला, हेच तर मी सांगत आहे. म्हणून काही चांगली गोष्ट सांग जेणेकरून झोप येणार नाही. दुसरा सैनिक म्हणाला, ठीक आहे, सांग. मी तुला कशी गोष्ट सांगू? स्वतःची गोष्ट सांगू की जगाची गोष्ट सांगू?
तुला कशी गोष्ट हवी आहे? पहिला सैनिक म्हणाला, भाऊ, जगाच्या गोष्टी तर सगळेच सांगतात. आज मला तुझी स्वतःची गोष्ट सांग. मीही ऐकतो की तुझी स्वतःची गोष्ट कशी आहे. मित्रांनो, इकडे दोघं सैनिक बोलत होते आणि तिकडे राणी सुमित्रा आपल्या खोलीत बसून त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होत्या. त्या विचार करत होत्या की हे सैनिक कोण आहेत आणि काय बोलत आहेत. कुठं असं तर नाही ना की हे जहाजातून काहीतरी चोरी करण्याचा विचार करत आहेत. म्हणून राणी कान लावून त्यांचं बोलणं ऐकू लागल्या. तेव्हा दुसरा सैनिक पहिल्याला म्हणाला, ऐक भाऊ, आता मी तुला माझी गोष्ट सांगतो. मित्रा, इथून अनेक मैल लांब एक नंदनवन आहे. तिथं महाराज धनंजय यांचं राज्य होतं. त्यांना एक राणी होती, जिला सगळे महाराणी सुमित्रा म्हणून ओळखत होते. राजा आणि राणीचे 2 पुत्र होते. मोठ्या पुत्राचं नाव आर्यन होतं आणि छोट्या पुत्राचं नाव अमर होतं. हे चौघं आपल्या महालात आनंदाने राहत होते. एका दिवशी 2 साधू महाराज धनंजय यांच्या दरबारात आले. त्यांनी राजा धनंजय यांच्याकडून त्यांचे राज्य मागितले आणि त्यांना निर्धन बनवले. साधूंनी राजाला आदेश दिला की ते आपल्या पत्नी आणि मुलांसह त्यांच्या राज्यातून बाहेर निघून जावे. राजा धनंजय, जे वचन पाळण्यात अत्यंत निष्ठावंत होते, त्यांनी साधूंना आपले राज्य सोपवले आणि आपल्या कुटुंबासह दुसऱ्या नगरात निघून गेले. तिथे जाऊन चौघांनी एका स्त्रीच्या खानावळमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. मित्रांनो, काही दिवस राजा धनंजय आणि त्यांच्या कुटुंबाने त्या स्त्रीकडे नोकरी करत घालवले. तेव्हा एका दिवस रामादेवी राणी सुमित्राला सोबत घेऊन जाते. पण रामादेवी राणी सुमित्रासोबत काय करते याबद्दल कुणालाही माहिती नाही. फक्त ते तिलाच माहीत होतं. काही काळ उलटल्यानंतरही मुलांची आई परत आली नाही. तेव्हा रडत बेळखत मुले आपल्या वडिलांजवळ राजा धनंजय यांच्याकडे जातात आणि सगळी हकीकत सांगतात. मुलांची करून पुकार ऐकून राजा धनंजय आपल्या 2 मुलांना घेऊन त्या स्त्रीकडे जातात आणि आपल्या पत्नीचा पत्ता विचारतात. पण ती स्त्री राजा धनंजय यांचा अपमान करते आणि त्यांना धमकावत खानावळमधून बाहेर हाकलून देते. दुर्दैवी, नियतीने ठार केलेला राजा आपल्या 2 मुलांना घेऊन एका नदीच्या काठावर पोहोचतो. तिथे तो आपल्या मोठ्या मुलाला म्हणतो, पुत्रा, तू इथेच थांब. आधी मी तुझ्या लहान भावाला नदी पार करतो. मोठा मुलगा तिथेच बसून आपल्या वडिलांची वाट पाहत राहतो. पण वाट पाहता पाहता त्याला संध्याकाळपासून सकाळ होते. ना त्याचे वडील परत येतात, ना त्यांच्याबद्दल काही खबर मिळते. तो बिचारा आपल्या वडिलांची वाट पाहता पाहता तिथेच नदीच्या काठावर वाळूत झोपी जातो. त्याची झोप तेव्हा उघडते जेव्हा एक दयाळू धोबी तिथे येऊन त्याला उठवतो. तो धोबी खूपच दयाळू होता. त्याने त्या मुलाला आपल्या घरी नेले, सांभाळले आणि मोठं केलं. जेव्हा तो मुलगा मोठा झाला तेव्हा तो एका राजाच्या सैन्यात दाखल झाला आणि सैनिक बनून आपले जीवन सुरू केले. आज जो सैनिक तुझ्या समोर उभा राहून या जहाजाची रखवाली करत आहे, तो दुसरा कोणी नसून तोच मुलगा आहे, ज्याला बालपणी आपल्या आई वडिलांपासून आणि भावापासून दूर होण्याचे दुःख सहन करावे लागले होते. आता तो एक अनाथाप्रमाणे सैनिक बनून आपले जीवन व्यतीत करत आहे. मित्रा, ही माझी स्वतःची कहाणी आहे. मित्रांनो, जेव्हा अमर दुसऱ्या सैनिकाच्या तोंडून ही गोष्ट ऐकतो तेव्हा तो लगेच ओळखतो की सैनिकाच्या वेशामध्ये जो तरुण उभा आहे तो दुसरा कोणी नसून त्याचा स्वतःचा मोठा भाऊ आर्यन आहे. दुसरीकडे जहाजाच्या खोलीत बसलेली राणी सुमित्रा ही सैनिकांच्या गोष्टी ऐकतात. जसेच ती गोष्ट ऐकतात तेव्हा ती त्वरित ओळखतात की हा तर त्यांचा मोठा मुलगा आर्यनच आहे. तेव्हा पहिला सैनिक, जो अमर होता, दुसऱ्या सैनिकाला म्हणतो, भाऊ, तुझी गोष्ट ऐकून मला माझी गोष्ट आठवली. मीही तुला माझी गोष्ट सांगू इच्छितो. माझी गोष्टही तुझ्या गोष्टीसारखीच आहे. तुझ्या गोष्टीत धोबी त्या मुलाला घरी नेतो, पण माझ्या गोष्टीत एक शिकारी आहे. दुसरा सैनिक म्हणतो, काय अर्थ? तू काय सांगू इच्छितोयस? पहिला सैनिक म्हणतो, भाऊ, आधी माझी पूर्ण गोष्ट ऐक, नंतर तुला सगळं कळेल. जेव्हा राजा धनंजय आपल्या मोठ्या मुलाला नदीच्या काठावर ठेवून लहान मुलाला नदी पार करतात तेव्हा ते त्याला सुखरूप दुसऱ्या काठावर पोहोचवतात. पण जसजसे ते मोठ्या मुलाला आणण्यासाठी परत जातात तसं तसे जंगलातून एक वाघ येतो आणि लहान मुलाजवळ पोहोचतो. वाघाला पाहून लहान मुलगा घाबरतो आणि आपल्या वडिलांना हाक मारतो. जसेच राजा धनंजय मागे वळून पाहतात, त्यांचा तोल बिघडतो आणि ते पाण्याच्या प्रवाहात वाहू लागतात. इकडे तो वाघ लहान मुलाला आपल्या जबड्यात धरून जंगलात घेऊन जातो. जंगलात एका शिकाऱ्याची नजर त्या वाघावर पडते. शिकारी त्या वाघावर बाण मारतो आणि त्या मुलाला सोडवतो आणि त्याला आपल्या घरी नेऊन आपलं मूल मानून वाढवतो. जेव्हा तो मुलगा मोठा होतो तेव्हा तो तुझ्यासारखाच एका राजाच्या सैन्यात भरती होतो. आणि आज जो सैनिक तुझ्या समोर उभा आहे तो दुसरा कोणी नसून तोच मुलगा आहे ज्याला वाघाने उचलून नेले होते. आधी मलाही वाटायचं की मी अनाथ आहे आणि माझं कोणी नाही. पण जेव्हा मी तुझी गोष्ट ऐकली तेव्हा मला जाणवलं की मी अनाथ नाही.
माझा मोठा भाऊ माझ्यासोबत आहे. पहिल्या सैनिकाच्या या गोष्टी ऐकून आर्यन भावुक होतो. तो म्हणतो, म्हणजे तू माझा हरवलेला भाऊ अमर आहेस? हो दादा, मीच तो दुर्दैवी आहे ज्याला नियतीने तुझ्यापासून आणि आपल्या आई वडिलांपासून वेगळं केलं होतं. आपलं राज्य गेलं, आपलं कुटुंब तुटलं, पण ईश्वराचे आभार की त्यांनी मला पुन्हा माझ्या भावाशी भेटवले. हे म्हणत अमरने आपल्या भावाला मिठी मारली आणि हमसून हमसून रडू लागला. इकडे जहाजाच्या खोलीत बसलेली राणी सुमित्रा हे सगळं ऐकत होत्या. जेव्हा त्यांनी हे ऐकलं तेव्हा त्यांनी त्वरित ओळखलं की सैनिकांच्या वेशात जे तरुण उभे आहेत ते दुसरे कोणी नसून त्यांचे प्रिय पुत्र आर्यन आणि अमर आहेत. राणीने मनोमन परमेश्वराचे आभार मानले आणि म्हणाली, हे प्रभू, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझ्या हरवलेल्या मुलांचे दर्शन घडवले. राणी सुमित्राचा मन दोन्ही मुलांना मिठी मारण्यासाठी आणि दुलार करण्यासाठी अधीर झाला. पण अचानक ती थांबली. तिने विचार केला, जर मी यावेळी माझ्या मुलांजवळ गेले आणि ही गोष्ट व्यापारी वासुदेवला कळाली तर तो माझ्या मुलांना इजा पोहोचवेल. तो मला कुठेतरी नेऊन कैद करेल. नाही, मला संयमाने वागावे लागेल. तेव्हाच मी या दुष्टाला त्याच्या कृत्याची शिक्षा देऊ शकते. हे विचार करून राणी शांत राहिली आणि काहीही बोलली नाही. मित्रांनो, पूर्ण रात्र दोन्ही सैनिक जहाजाची राखण करत राहिले आणि जसेच सकाळ झाली ते त्यांच्या छावणीकडे निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर राणी सुमित्रा आपल्या खोलीतून बाहेर आली आणि जहाजावर लादलेल्या मौल्यवान वस्तूंना नदीत फेकू लागली. जेव्हा तिने सगळा माल नदीत टाकला तेव्हा ती व्यापारी वासुदेवच्या खोलीत गेली आणि म्हणाली, भाऊजी, तुम्ही इथे निवांत झोपले आहात, पण ते सैनिक आमच्या जहाजाचा सगळा मौल्यवान माल घेऊन पळून गेले आहेत. राणी सुमित्राच्या या बोलण्यावर व्यापारी वासुदेव संतापाने तडकला आणि म्हणाला, हे कसे होऊ शकते? राणी सुमित्रा म्हणाली, भाऊजी, होऊ शकत नाही तर झाले आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे की ते सैनिक तुमच्या मौल्यवान मालाला घेऊन गेले आहेत. व्यापारी म्हणाला, जर असे आहे तर तुम्ही इथेच थांबा. मी लगेच राजा धनंजय यांच्याकडे जाऊन या घटनेची तक्रार करतो. मित्रांनो, हे बोलून व्यापारी वासुदेव राजा धनंजय यांच्या दरबाराकडे गेला. तिथे पोहोचून त्याने राजा धनंजय यांच्यासमोर आपली व्यथा मांडली आणि म्हणाला, महाराज, मी तर लुटलो, उद्ध्वस्त झालो. ज्या सैनिकांना तुम्ही माझ्या जहाजाच्या रक्षणासाठी पाठवले होते त्यांनीच माझा माल लुटला. कृपया माझा न्याय करा. जर मला माझा माल परत मिळाला नाही तर मी इथेच तुमच्यासमोर माझे प्राण देईन. राजा धनंजय म्हणाले, व्यापारी, हे कसे शक्य आहे? आमचे सैनिक असे काम करू शकत नाहीत. पण जर तुम्ही असे म्हणत आहात तर आम्ही तुमच्या गोष्टीचा सन्मान करतो. तुमच्याकडे काही पुरावे किंवा साक्षीदार आहेत का जे हे सिद्ध करू शकतील की चोरी झाली आहे आणि चोर आमचे सैनिक आहेत? व्यापारी वासुदेव म्हणाला, हो महाराज, माझी पत्नी या गोष्टीची साक्षीदार आहे. तिने आपल्या डोळ्यांनी सैनिकांना माल नेताना पाहिले आहे. राजा धनंजय म्हणाले, जर असे आहे तर तुम्ही तुमच्या पत्नीला बोलवा. आम्ही आमच्या सैनिकांना बोलावतो. लगेचच सत्याचा निर्णय होईल. व्यापारी वासुदेव म्हणाला, ठीक आहे महाराज, तुम्ही तुमच्या सैनिकांना बोलवा. मी माझ्या पत्नीला घेऊन येतो. मित्रांनो, काही वेळानंतर राजा धनंजय यांचा दरबार भरला. राजा धनंजय यांनी आपल्या दिवाणाला आदेश दिला, दिवाणजी, त्या दोन्ही सैनिकांना बंदी बनवून दरबारात आणा जे रात्री व्यापारी वासुदेवच्या जहाजाची राखण करत होते. दिवाणाने तत्काळ आदेश पाळला आणि दोन्ही सैनिकांना बंदी बनवून दरबारात आणले. यानंतर राजा धनंजय व्यापारी वासुदेवला म्हणाले, वासुदेव, तुम्ही तुमच्या पत्नीला देखील घेऊन या. त्यानंतर आपण दरबाराची कारवाई पुढे नेऊ. राजाच्या आदेशावर व्यापारी वासुदेव आपल्या पत्नीला म्हणजेच राणी सुमित्राला दरबारात घेऊन आला. राणीने आपले डोके लांब घुंगटाने झाकले होते. जेव्हा दोन्ही बाजू समोरासमोर आल्या तेव्हा राजा धनंजय यांनी दरबाराची कार्यवाही सुरू केली. राजा धनंजय म्हणाले, व्यापारी वासुदेव, तुमच्या पत्नीला विचारा, या सैनिकांनी तुमच्या जहाजावर चोरी केली होती का? व्यापारी वासुदेवने आपल्या पत्नीला विचारले, हे तेच सैनिक आहेत का ज्यांना तुम्ही माल नेताना पाहिले होते? राणी सुमित्राने मान हलवून होकार दिला. राजा धनंजय म्हणाले, स्त्री, फक्त मान हलवून काम होणार नाही. तुम्ही जे पाहिले आहे ते स्पष्ट शब्दांत आम्हाला सांगा. राजाची ही गोष्ट ऐकून राणी सुमित्रा म्हणाल्या, महाराज, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन, पण आधी या सैनिकांना सांगा की त्यांनी रात्री जहाज राखताना जी गोष्ट सांगितली तीच या भरलेल्या दरबारातही सांगावी. राजा धनंजय थोडे आश्चर्याने म्हणाले, वासुदेव, तुमची पत्नी वेडी तर नाही? आपण इथे याचा निर्णय घेण्यासाठी बसलो आहोत की तुमच्या जहाजावर चोरी झाली आहे की नाही आणि ती गोष्ट सांगण्यास सांगत आहे. हे काय पद्धत आहे? राणी सुमित्रा म्हणाल्या, महाराज, सत्य फक्त तेव्हाच समोर येईल जेव्हा ते तीच गोष्ट सांगतील. कृपया तुमच्या सैनिकांना आदेश द्या की त्यांनी रात्री जी गोष्ट सांगितली होती
तीच या भरलेल्या दरबारात सांगावी, राजा धनंजय सैनिकांना म्हणाले. सैनिकांनो, तुम्ही रात्री कोणती गोष्ट सांगितली होती ती दरबारात सांगा. महाराज धनंजय यांच्या आदेशावरून दोन्ही सैनिकांनी तीच कथा सांगितली जी त्यांनी रात्री जहाजावर पहारा देताना एकमेकांना सांगितली होती. दोन्ही सैनिकांची कथा ऐकून राजा धनंजय म्हणाले, सैनिकांनो, तुमच्या कथेत ज्याचा उल्लेख आहे तो पिता म्हणजे मीच आहे. नदीत बुडाल्यानंतर लाटांनी मला या नगरात आणले आणि येथील लोकांनी मला या नगराचा राजा बनवले. हे म्हणत राजा धनंजय आपल्या सिंहासनावरून उठले आणि आपल्या दोन्ही पुत्रांना आर्यन आणि अमर आपल्या छातीजवळ घेतले. आर्यन आणि अमर यांनी रडत रडत विचारले, पिताजी, आमची आई कुठे आहे? तेव्हाच वासुदेवच्या शेजारी उभी असलेली स्त्री आपला घोघट उचलते आणि म्हणते, या रे माझ्या बाळांनो, माझ्याजवळ या, मीच तुमची माता सुमित्रा आहे. हे म्हणत राणी सुमित्रानेही भरलेल्या दरबारात आपली कहाणी सांगितली. तिने सांगितले की रमादेवीने कसे फसवून तिला व्यापारी वासुदेवच्या हातात विकले आणि कसे तिने इतके वर्षे आपला सन्मान राखला. व्यापारी वासुदेवने राणी सुमित्राचे हे वचन ऐकले तेव्हा तो आतून हादरला. तो राजा धनंजय यांच्या समोर रडत म्हणाला, महाराज, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. हे सर्व मी मुद्दाम केले नाही. मला त्या स्त्रीने फसवले होते. राजा धनंजय म्हणाले, व्यापारी वासुदेव, जितका तू दोषी आहेस तितकीच ती स्त्रीही दोषी आहे. तुम्ही दोघांनी आम्हाला फसवले आणि आमच्या कुटुंबाला दुःख दिले, म्हणूनच तुम्हा दोघांना समान शिक्षा मिळेल. राजा धनंजय यांनी आपल्या सैनिकांना सांगितले, सैनिकांनो, दक्षिण दिशेला 50 मैल दूर एक मधुवन नगरी आहे. तिथे एक स्त्री खानावळ चालवते. त्वरित तिथे जा आणि त्या स्त्रीला बंदी बनवून माझ्या समोर हजर करा. राजाचा आदेश ऐकून सैनिक त्वरित गेले आणि रमादेवीला बंदी बनवून दरबारात आणले. राजा धनंजय यांनी रमादेवीला विचारले, रमादेवी, तू मला ओळखतेस का? मी तोच तुझा नोकर आहे ज्याने तुझ्यासाठी जंगलात लाकडे कापली होती. आणि ही माझी तीच राणी आहे जिला तू व्यापारी वासुदेवला 1,00,000 रुपयांना विकले होते. राजाचे हे शब्द ऐकून रमादेवी भीतीने थरथरू लागली. तिने म्हटले, जहांपना, मला माफ करा. मी धनाच्या लोभात अडकले होते. मी पापी आहे. मी फार मोठा पाप केला आहे. कदाचित त्या पापाची शिक्षा मी भोगत आहे. हे म्हणत रमादेवीने आपले वस्त्र हटवले ज्याने तिचे शरीर झाकलेले होते. राजा धनंजय यांनी पाहिले की स्त्रीच्या संपूर्ण शरीरावर कोड पसरले होते. हे पाहून राजा म्हणाले, रमादेवी, तुला तर परमेश्वराने आधीच तुझ्या पापाची शिक्षा दिली आहे. आता मी तुला काय शिक्षा देऊ? यानंतर व्यापारी वासुदेवची पाळी आली. राजा धनंजय यांनी आपल्या राणीला विचारले, राणी, सांग, या व्यापारी वासुदेवला काय शिक्षा द्यावी ज्याने तुला आणि तुझ्या मुलांना 12 वर्षे वेगळे ठेवले? राणी सुमित्रा म्हणाली, महाराज, हे सत्य आहे की याने मला फसवून पळवून नेले आणि मला माझ्या कुटुंबापासून 12 वर्षे वेगळे ठेवले. पण हेही सत्य आहे की या 12 वर्षांत याने माझा स्पर्शही केला नाही. याने मला आपली बहीण मानून सन्मानाने ठेवले. म्हणूनच महाराज, मी इच्छिते की याला सुखरूप जाऊ दिले जावे. जसा परमेश्वराने रमादेवीला तिच्या कर्मांची शिक्षा दिली आहे तसाच हा व्यापारीही आपल्या कर्मांचे फळ भोगेल. राजा धनंजय म्हणाले, ठीक आहे राणी, जर तू असे म्हणतेस तर आम्ही याला जाऊ देतो. व्यापारी वासुदेवने राजा आणि राणीची क्षमा मागितली आणि तिथून निघून गेला. जसेच व्यापारी वासुदेव निघून गेला, राणी सुमित्रा मागून म्हणाली, थांब वासुदेव, तुला तुझा माल नको का जो तुझ्या जहाजावरून चोरी झाला आहे? तुझ्या जहाजावरून काहीही चोरी झालेले नाही. तुझा सगळा माल समुद्रात आहे. जाताना समुद्रातून तुझा माल घेऊन जा. मित्रांनो, अशा प्रकारे 4ही विभक्त प्राणी, राजा धनंजय, राणी सुमित्रा आणि त्यांचे दोन्ही पुत्र आर्यन आणि अमर एकमेकांना भेटून अत्यंत आनंदी झाले. त्याचवेळी आकाशमार्गाने एक दिव्य विमान खाली उतरले आणि त्यातून 2 साधू बाहेर आले. ते कोणी दुसरे नव्हते तर देवराज इंद्र आणि आर्षी विश्वामित्र होते. दोन्ही महात्म्यांनी राजा धनंजय यांना प्रणाम केले आणि आपली ओळख सांगत म्हणाले, राजन, आम्ही तुमच्या धर्म, त्याग आणि पुण्याची 3ही लोकांमध्ये चर्चा ऐकली होती. म्हणूनच आम्ही तुमची परीक्षा घ्यायला आलो होतो. पण राजन, जसे आम्ही तुमच्याबद्दल ऐकले होते त्याहूनही अधिक तुम्हाला श्रेष्ठ आढळलो. आम्ही तुमच्या भक्ती, निष्ठा आणि तपस्येमुळे अत्यंत प्रसन्न आहोत. म्हणून राजन, आम्ही तुम्हाला वरदान देऊ इच्छितो. मागा, तुम्हाला काय हवे आहे? राजा धनंजय यांनी नम्रतेने उत्तर दिले, प्रभू, माझी तर काहीही इच्छा नाही. माझ्या राणीला विचारा, जर त्यांना काही हवे असेल तर कृपा करून ते पूर्ण करा. राणी सुमित्रा हात जोडून म्हणाल्या, जर तुम्ही मला वरदान द्यायचे ठरवले असेल तर मला हे वरदान द्या की जेव्हा जेव्हा मी पृथ्वीवर जन्म घेईन तेव्हा तेव्हा मी यांचीच पत्नी होईन
आणि माझी जी मुले आहेत ती प्रत्येक जन्मात माझीच संताने राहतील. आर्षी विश्वामित्र म्हणाले, तथास्तु, तसेच होईल. त्यांच्यानंतर आर्षी विश्वामित्र म्हणाले, राजन, जे राज्य आम्ही तुमच्याकडून दान म्हणून घेतले होते ते राज्य आम्ही तुम्हाला परत देतो. हे तुमचेच आहे. हे म्हणत आर्षी विश्वामित्र आणि देवराज इंद्र आपल्या विमानात बसून स्वर्गात परतले. देवता निघून गेल्यानंतर राजा धनंजय यांनी एक राज्य आपल्या छोट्या पुत्र अमरला दिले आणि दुसऱ्या राज्याचा राजा आपल्या मोठ्या पुत्र आर्यनला बनवले. त्यानंतर राजा धनंजय आणि राणी सुमित्रा सांसारिक जीवनाचा त्याग करून तपस्येसाठी जंगलात गेले. तर मित्रांनो, ही होती राजा धनंजय, राणी सुमित्रा आणि त्यांच्या पुत्र आर्यन व अमर यांची कथा. या कथेत परमेश्वराची अद्भुत लीला आणि धर्मावर चालणाऱ्यांच्या विजयाचा संदेश आहे. दर्शक मित्रांनो, ही कथा इथेच संपत नाही. आज आपण त्या शापाबद्दल बोलू ज्यामुळे कलियुगात माता पित्यांना ओझे मानले जाते. हा प्रश्न केवळ आपल्याला विचार करायला लावतो असे नाही, तर आपल्या समाजावर आणि मुलांवरही गंभीर प्रश्न उपस्थित करतो. पुराणांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिले आहे की सतयुग, त्रेतायुग आणि द्वापरयुगामध्ये माता पित्यांचा दर्जा देवतांसमान होता. त्यांच्या चरणांमध्ये स्वर्ग मानले जायचे. पण कलियुग सुरू होताच आर्षमुनींनी भाकीत केले होते की एक काळ असा येईल जेव्हा मानव आपल्या माता पित्यांना ओझे मानेल. म्हणतात, त्रेतायुगामध्ये एका दैत्याने आपल्या माता पित्यांचा खूप अपमान केला. त्याने त्यांना वृद्ध आणि अशक्त झाल्यानंतर घराबाहेर काढले आणि त्यांच्याशी अमानुष वर्तन केले. यामुळे दुःखी होऊन माता पित्यांनी परमेश्वराकडे न्याय मागितला. परमेश्वर म्हणाले, हा दैत्य आपल्या कर्मांचे फळ याच जन्मात भोगेल. पण कलियुगामध्ये याच्यासारखेच आणखी लोक जन्म घेतील जे आपल्या माता पित्यांना ओझे मानतील. या शापामुळेच आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी वृद्ध माता पित्यांना वृद्धाश्रमात पाठवले जाते. काही लोक त्यांना आपल्या घराचा भाग मानत नाहीत आणि त्यांची जबाबदारी उचलण्यास टाळाटाळ करतात. बंधू भगिनींनो, धर्म आपल्याला शिकवतो की माता पिता आपले पहिले गुरु आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या सर्व अडचणी दूर होतात. पण कलियुगातील या मायेमध्ये आपण त्यांच्या महत्त्वाला विसरतो आहोत. आज आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे की माता पित्यांचा सन्मान करणे केवळ आपले कर्तव्य नाही, तर आपले धर्मही आहे. ते आपल्यासाठी जो त्याग आणि बलिदान करतात तो शब्दांत व्यक्त केला जाऊ शकत नाही. त्यांच्याशिवाय आपले अस्तित्व अपूर्ण आहे. तर चला, आपण सर्वजण हे वचन देऊ की आपण नेहमी आपल्या माता पित्यांचा आदर करू, त्यांची काळजी घेऊ आणि त्यांना कधीही ओझे मानणार नाही. हे केवळ आपले कर्तव्य नाही, तर आपल्या आत्म्याच्या खरी शुद्धतेचा मार्ग आहे. तर मित्रांनो, आजची ही कथा आपल्याला शिकवते की माता पिता आपल्यासाठी जीवनाचा आधार आहेत. त्यांचा सन्मान करणे हे केवळ आपले कर्तव्य नाही, तर आपल्या संस्कृती आणि सभ्यतेचा मूलभूत भाग आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की अशाच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक कथा तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात, तर करुणासागर चॅनेलला आताच सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की ही कथा तुम्हाला कशी वाटली. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माता पित्यांची काळजी घ्या. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.